विद्यार्थी मित्रांनो, मी SR सपकाळे, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ. आपण मागच्या कवितेमध्ये पाहिलं द ट्विन्स, हेनरी सॅम्ब्रुक ले यांची ही कविता आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की हाऊ टू फेस प्रॉब्लेम द ट्विन्स इन डेली लाईफ. वाय? बिकॉज दे आर रिसेम्बलन्स इन अपीअरन्स, फॉर्म अँड फीचर. मग आता आपल्याला त्यातला महत्त्वाचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे इंग्लिश वर्कशॉप. मग इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपल्याला पहिला जो प्रश्न दिलेला आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्याच्यामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, रीराईट पुटिंग द मिस्टेक्स इन द स्पीकर लाईफ इन देअर प्रॉपर ऑर्डर. आता त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या त्यांनी काही मिस्टेक केलेले आहे लाईफमध्ये, ते आपल्याला प्रॉपर ऑर्डरमध्ये लावायचे आहे. मग तिथे आपण जर पाहिलं तर ABCDEF आपल्याला हे डिस्टर्ब ऑर्डरमध्ये दिलेलं आहे. आणि आपल्याला ते काय करायचं आहे, तर आपल्याला ते प्रॉपर ऑर्डरमध्ये लावायचं आहे. उदाहरणार्थ आता आपण पहिलं जर घेतलं की नाही, कवीची ही जे लाईफमधलं जे आहे मिस्टेक, ती पहिली येऊ शकते. तर आपण जर विचार केला तर नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज. म्हणजे जर आपण विचार केला तर D हे जे ऑप्शन आहे ते पहिल्या क्रमांकाने येणार आहे. नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज. पुढे आता दुसरी जी प्रॉपर ऑर्डर आहे ते आपण जर पाहिलं तर त्यांची जी मिस्टेक आहे ते आपण पाहू. ॲट द नेमिंग सेरेमनी रॉंग नेम्स वेअर गिव्हन टू द टू ट्विन ब्रदर. म्हणजे बारशाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं की एकमेकांची नाव चेंज झालेली आहे, हे पण एक मिस्टेक आहे. पुढे थर्ड वन, तर आपण थर्ड वनमध्ये जर गेलात तर आपल्याला पाहायला मिळतं तिथे काय आहे, तर ही गॉट बिटन अप ऑफन ॲट स्कूल. किंवा द स्पीकर गॉट बिटन अप ऑफन ॲट स्कूल, हे थर्ड वन ऑर्डर आपण त्याच्यात प्रॉपर ऑर्डरमध्ये पाहू. मग त्याच्यानंतर फोर्थ काय आहे, तर फोर्थमध्ये आपण पाहिलं तर द स्पीकर डिस्पेरेटली आस्क फॉर गायडन्स. म्हणजे ते विचारताय आपल्याला त्या गायडन्सविषयी. म्हणजे C नंबरचा जो ऑप्शन आहे हा तुमचा 4 नंबरचा प्रॉपर ऑर्डरमध्ये येणार आहे. मग फिफ्थ वन, द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. हा पण एक प्रॉब्लेम आहे की जे स्पीकरची वाईफ आहे किंवा ब्राईड आहे ती बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. मग त्यानंतर राहिला आता तर 6th नंबर, शेवटचा लास्ट, इव्हन इन डेथ द ट्विन्स वेअर नॉट स्पेअर्ड ड्युरिंग बेरियल. म्हणजे त्यांनी आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम फेस केलेले आहे. आणि आपण पाहिलं की जो आहे D क्रमांकाचा हा पहिला ऑप्शन आहे, E क्रमांकाचा दुसरा आहे, त्याचबरोबर A आहे तो तिसरा आहे, जो C आहे तो चौथा आहे, आणि जो B आहे तो 5वा आहे, आणि जो F आहे तो 6वा आहे, म्हणजे 6th आहे. हे त्याचे प्रॉपर ऑर्डर आहे. मग क्वेश्चन नंबर 2, मग याच्यामध्ये आपण पाहिलं तर त्यांनी सांगितलेलं आहे पिक आउट 4 सिच्युएशन इन द लाईव्स ऑफ द ट्विन्स अँड विच आर टू ॲब्सर्ड अँड सेन्सलेस टू बिलीव्ह. मग आपल्याला त्या ट्विनच्या आयुष्यातील ज्या सिच्युएशन्स आहे त्या पिक आउट करायच्या आहे, पण त्या कशा असतील? विच आर टू ॲब्सर्ड अँड सेन्सलेस टू बिलीव्ह. म्हणजे त्या ॲब्सर्ड असतील आणि त्याचबरोबर त्या सेन्सलेस असतील. ॲब्सर्ड म्हणजे असमंजस, मूर्खपणाच्या, त्याला सेन्स येईन, अशा त्या आपल्याला पाहिजे आहे. आता तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर ही पोयम आपल्याला बहुतांशी संपूर्ण पोयमच ॲब्सर्ड वाटते. मग त्यातल्या अशा आपल्याला 4 घटना त्यांनी सांगितलेल्या आहे. मग आपण पाहू शकतो की सम हाऊ, तुम्ही जर शेवटच्या स्टँजामध्ये गेलात तर तिथे दिलेलं आहे सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. हे वाक्य पण काय आहे? ॲब्सर्ड आहे. पुन्हा शेवटचं वाक्य जर पाहिलं आपण शेवटच्या स्टँजामधलं, वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बेरीड ब्रदर जॉन. परत आपण जर या बाजूला आलो तर तिथे दिलेलं आहे की नर्स मिक्स्ड अप. म्हणजे नर्सच्या आतून काय झालं होतं की मिक्स्ड अप आहे. मग ते पण तुम्हाला एक वाक्य लिहिता येईल, ॲब्सर्ड आहे. पुढे त्याचबरोबर धिस फॅटल लाईकनेस इव्हन डॉग
डॉज माय फुटस्टेप व्हेन ॲट स्कूल व्हेन आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग. म्हणजे हे वाक्यसुद्धा काय ॲब्सर्ड आहे. आणि याच्यामध्ये भरपूर वाक्य म्हणण्यापेक्षा ही भरपूर कविताच आपल्याला ॲब्सर्ड वाटत असते. ॲब्सर्ड म्हणजे असमंजस आणि थोडं मूर्खपणाचा कळस याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि असे भरपूर वाक्य या ठिकाणी आहे. मग आपण असे वाक्य पिक आउट करू शकतात. समजा परीक्षेमध्ये अशी कविता आली आणि आल्यानंतर यू हॅव टू फेस धिस लाईक क्वेश्चन्स, यू शूड राईट लाईक दिस क्वेश्चन्स. तुम्हाला असे प्रश्न लिहावे लागणार, अशी उत्तरं तुम्हाला लिहावी लागणार आहे. मग मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर विचार केला कवितेचा, त्याच्यावर एक ग्लान्स टाकला, एक दृष्टिक्षेप टाकला, तर याच्यातले बरेच वाक्य हे कसे आहे आपल्याला ॲब्सर्ड वाटतात किंवा असमंजस वाटतात, सेन्सलेस वाटतात. नेक्स्ट, कम्प्लीट द वेव डायग्राम. आता खाली जाल तक्ता दिलेला आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए. मग पोएट युजेस ह्युमर टू. मग कवीने इथे काय केलेलं आहे की एक ह्युमर निर्माण वापरलेला आहे. पण का वापरलेला असावा हा पण एक प्रश्न आहे की नाही. मग तो आपल्याला पाहायचा आहे. मग काय आहे तर 2 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. क्रिएट लाफ्टर, एक मजा हास्यविनोद निर्माण व्हावा म्हणून. रिड्यूस बोर्डम, म्हणजे जो बोर्डमपणा असेल, जो थोडा आपल्याला वाटणारा मलूलपणा असेल, तो निघून जावा म्हणून त्यांनी इथे ह्युमर वापरलेला आहे. मग असे जाल तक्त्याने आपल्याला 4ही ते पर्याय भरायचे आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर विचार केला तर आपण एक लिहू शकतो, मेक रीडर हॅप्पी वेन रीड धिस पोयम. जेव्हा वाचणारा ही पोयम वाचेल तेव्हा त्याला आनंद वाटला पाहिजे म्हणून. त्याचबरोबर ह्युमर आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो सेन्स ऑफ ह्युमर आहे, फन आहे. पुढे टू क्रिएट गुड मूड, एखादी मूड असेल ते क्रिएट गुड करण्यासाठी आपण वाचत असताना या कवितेमध्ये आपल्याला बोर्डम वाटत नाही, कारण आपल्याला पुढे पुढे गेल्यावर याच्यात थोडं मजेशीर वाटतं. अँड नेक्स्ट वन, एंटरटेन रीडर. एंटरटेन रीडर म्हणजे त्या वाचणाराचं काय झालं पाहिजे तर मनोरंजन झालं पाहिजे, असाही त्यांचा उद्देश असावा. म्हणून त्यांनी इथे ह्युमर टाकलेलं आहे किंवा त्यांनी यूज केलेला आहे. मग तुम्ही एक 7वीमध्ये किंवा 6वीमध्ये मला सांगता येईल की तिथे डोंट आस्क क्वेश्चन अशी एक कविता होती. ती अशी का होती तर मुलांनी तिला वाचावं म्हणून ती कविता अशी होती. आणि यामध्ये आपण ट्यून्समध्ये पाहिलं की पोएटने काय केलेलं आहे, हेनरी लेबोर्क याने काय केलेलं आहे, सॅम्बर्ग ले यांनी काय केलं आहे, पोएट युजेस ह्युमर टू, म्हणजे तिथे मजा निर्माण व्हावी, एक फन निर्माण व्हावा म्हणून सुद्धा त्यांनी तिथे ह्युमरचा उपयोग केलेला आहे. मग आता क्वेश्चन नंबर बी मध्ये काय आहे, राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की या कवितेमध्ये काही अशा 2 ओळी आहे, 2 ओळी म्हणजे भरपूर ओळी आहे, पण तुम्हाला 2 लिहायच्या आहे की त्या विनोद असलेल्या वाटतील आपल्याला. मग तुम्ही लिहू शकतात. मी मगाशीच सांगितलं की तुम्ही पहिल्या स्टँजामध्ये असाल, सेकंड असाल, थर्ड, फोरमध्ये असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ओळी कशा दिसत आहे तर आपल्याला त्या ह्युमरस वाटतात. उदाहरणार्थ, वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बेरीड ब्रदर जॉन, ही पण एक हास्यास्पद आहे. पुढे माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ, हे पण एक ओळ आहे. अशा भरपूर ओळी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की पिक आउट लाईन्स कंटेन, म्हणजे आपल्याला ज्या लाईनच्या कंटेन्स आहे त्या लिहायच्या आहे. पण कोणच्या तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ॲलिटरेशन. ॲलिटरेशन म्हणजे काय तर आपण पाहू शकतो अनुप्रास अलंकार, आपण त्याला काय म्हणतो अनुप्रास अलंकार. मग ॲलिटरेशनमध्येच नेमकं काय असतं आपण जर मराठीमध्ये समजून घेतलं तर एका वाक्यात काही शब्द आलेली असतात आणि त्या शब्दांचा एका मागोमाग जो पहिलं अक्षर असतं ते सारखंच असतं, म्हणजे त्याचं प्रोनाऊन्सिएशन म्हणा किंवा त्याचा उच्चार म्हणा सारखाच अक्षरामधनं येतो, ॲलिटरेशन. मग त्याचे कोणते उदाहरणं आहे या कवितेमध्ये तर इट पझल्ड ऑल अवर किथ अँड किन, म्हणजे किथ अँड किन, हे आपण किथ आणि किन के याच्याने सुरुवात झालेली आहे, बरोबर. पुढे अजून त्याचबरोबर वन डे टू मेक द मॅटर वर्स,
टू मेक, मेक आणि मॅटर. हे काय झालं? वर्स म्हणजे मेक आणि मॅटर. त्याचबरोबर इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. बघा, फॉर्म, फीचर आणि फेस, यप यप यप, हे सगळं आपण इथे पाहतो. याला आपण काय म्हणतो? एलिटरेशन म्हणतो. नेक्स्ट पण. मग पण म्हणजे काय? तर हा एक, याला आपण श्लेष अलंकार असं म्हणतो. पण आधीच आपण पाहिलं एलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार, की ज्याच्यामध्ये शब्द आलेली असतात या वाक्यामध्ये आणि त्याच्यातलं जे पहिलं अक्षर असतं ते सारखंच असतं आणि ते रिपीट झालेलं असतं. मग आता पुढचा आहे पण म्हणजे श्लेष अलंकार. मग श्लेष अलंकारामध्ये काय असतं की वाक्यामध्ये जे शब्द आलेले असतात त्या शब्दामध्ये काही काही शब्दांमध्ये दुहेरी अर्थ असतो, वेगळा वेगळा अर्थ असतो. शब्द एकच असतो मात्र त्यात दोन अर्थ असतात. उदाहरणार्थ आय ग्रू सो लाईक माय ब्रदर. मग आपण जर विचार केला तर ग्रू शब्द नावाचा आलेला आहे. मग ग्रू म्हणजे वाढणेही, वाढ होणेही, आणि लाईक सो माय ब्रदर. पुढे दॅट फोक गॉट टेकिंग. आता फोक नावाचा शब्द आहे. बघा मी पुन्हा वाक्य वाचतो आहे. दॅट फोक गॉट टेकिंग. मग फोक शब्द हा कवीने काय केला आहे? दोघांसाठी वापरलेला आहे. एक म्हणजे त्याचे आईवडील पण आणि इतर लोक पण, म्हणजे पॅरेंट्स ॲज वेल ॲज पीपल यूज दिस वर्ड फोक. म्हणजे काय आलं इथे? पण आलं. म्हणजे एका वाक्यात एक शब्द असा असतो की तो एकापेक्षा जास्त अर्थ आपल्याला देत असतो, म्हणजे त्याला पण असं म्हणतो आपण, त्याला श्लेष अलंकार असं म्हणतो, आहे की नाही. पुढे हायपरबली. आपण कवितेच्या सुरुवातीला याची ओळखच पाहिलेली आहे, एक्झिगरेशन. मग हायपरबली. मग हायपरबलीमध्ये काय असतं की अतिशयोक्ती असते. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. हे हायपरबलीचं उदाहरण आहे. पुढे मग आपण शेवटचं पाहिलेलं आहे की व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बेरीड ब्रदर जॉन. हे हायपरबलीचे उदाहरण आहे. मग हायपरबलीचे बरेच उदाहरणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ वन डे टू मेक मॅटर वर्स बिफोर अवर नेम वेअर फिक्स्ड ॲज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स अँड गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. हे हायपरबलीचे उदाहरण आहे. बघा आपण पाहिलं एलिटरेशन, अनुप्रास अलंकार, पण, श्लेष अलंकार, हायपरबली. पुढे क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय आहे? पिक आउट फ्रॉम द पोएम सेट ऑफ वर्ड्स दॅट जनरली गो टुगेदर. आता याच्यामध्ये काही असे शब्द आहे की ते बरोबरच वापरली गेलेली आहे. मग बरोबर वापरली गेलेली म्हणजे कसं काय? तर आपण पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल किथ अँड किन म्हणजे मित्र आणि नातेवाईक. पण असे बरेच शब्द या कवितेमध्ये आलेले आहे. फेस अँड लिम संबंधित आहे, फेस अँड लिम. टर्न टाईड. त्याचबरोबर फॉर्म अँड फीचर, फॉर्म अँड फीचर. डोमेस्टिक लाईफ, पुट क्वेश्चन्स. असे बरेच जे शब्द आहे ते जोडून आलेले आहे. अँड गो टुगेदर सामान्यपणे आपण त्याला वापरतो म्हणजे बरोबर वापरत असतो. पुढे क्वेश्चन नंबर 6 जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? तर राईट इन युअर नोटबुक द समरी ऑफ धिस पोयम अँड अबाउट 15 to 20 लाईन्स इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे आपल्याला जवळजवळ काय करायचं आहे की आपल्या नोटबुकमध्ये ही कविता समराईज करायची आहे. समराईज म्हणजे तिचं संक्षिप्त लेखन करायचं आहे. अँड ही करत असताना आपल्याला आपल्या शब्दामध्येच ते लिहायची आहे. अँड वी आर फ्री टू गिव्ह टायटल. आपण तिला एक वेगळं टायटल देऊ शकतो. जसं याला ट्विन दिलेलं आहे, मग आपण त्याला फेस दी प्रॉब्लेम म्हणूया, मिक्स्डअप म्हणूया, मग आपण त्याला डिलेमा म्हणूया. असं आपण त्याला एक वेगळं ह्युमरस टायटल देऊ शकतो. आलं लक्षात? आता असे प्रॉब्लेम साहित्यामध्ये आलेले आहेत, तर आपल्याला ते 15 ते 20 ओळीमध्ये आपल्या शब्दामध्ये मांडायचं आहे की ज्याच्यामुळे आपण त्याला एक ह्युमरस टायटल देऊ शकतो. जसं आता ट्विन्स दिलेलं आहे, आपण आपल्याला फ्री आहे. आपण जर आपल्या मनाची कल्पना करत असू तर आपण याला आपल्या स्वतःचं टायटल देऊ शकतो. आणि याच्यातला क्वेश्चन नंबर 7 राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम
विथ रेफरन्स टू ऑल द पॉईंट्स मेन्शन. त्यांनी सांगितलेलं आहे की जे पॉईंट मेन्शन केलेले असतील त्या पॉईंट मेन्शन केलेल्यानंतर ऑन पेज नंबर 5 त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. ॲप्रिसिएशन म्हणजे एखाद्या कवितेचं रसग्रहण. मग when you write appreciation of the poem, it is definitely to understand whole and all poem to you. तुम्हाला ती पोएम चांगल्या प्रकारे समजते, हिला आपण रसग्रहण म्हणतो. अभ्यासाचा हा फंडाच आहे की आपण एखादी गोष्टीचं ॲप्रिसिएशन केलं, ती कविता असो, एखादी पाठ असो किंवा त्याचं आपण अवलोकन केलं की आपल्याला ती जास्त प्रमाणे समजते. मग राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ अ रेफरन्स टू ऑल द पॉईंट मेन्शन ऑन द पेज नंबर 5. मग आता जर आपण विचार केला तर तुम्हाला बोर्डामध्ये किंवा वार्षिक परीक्षेला 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. मग याच्यामध्ये काय असतं तर आधी टायटल असतं, मग पोएटचं नाव असतं, थीम असते, थीम म्हणजे सेंट्रल आयडिया असते, राईम स्कीम असते, फिगर ऑफ स्पीच असतं, स्पेशल फीचर असतं आणि फेवरेट लाईन्स असते. अँड वाय आय लाईक द पोयम, वाय यू लाईक द पोयम हे आपल्याला मांडावं लागतं. मग आपण प्रथम पाहूया टायटल. टायटल काय आहे पोयमचं? साहजिकच द टायटल ऑफ द पोयम इज द ट्विन्स. या कवितेचं टायटल काय आहे विद्यार्थी मित्रांनो? द ट्विन्स. मग आता द ट्विन्स पोएटचं नाव काय आहे तर हेनरी सॅम्बर ले किंवा हेनरी ले असंही आपण त्याला म्हणू शकतो. थीम सेंट्रल आयडिया काय आहे? मग सेंट्रल आयडिया अशी आहे, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज प्रॉब्लेम फेस बाय वन ऑफ द आयडेंटिकल ट्विन्स. म्हणजे हाऊ टू फेस प्रॉब्लेम्स ऑफ टीन इन डेली लाईफ, दिस इज अ सेंट्रल आयडिया. अँड प्रॉब्लेम ऑफ ट्विन्स, इट इज अ सेंट्रल आयडिया बट इट इज अ two-way say poet of in hyperbole. नेक्स्ट राईम स्कीम. राईम स्कीम काय आहे तर राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABAB. आपण बोलणार आहोत, एक मी सांगणार आहे तुम्हाला रायमिंग स्कीमविषयी. तर याची रायमिंग स्कीम काय आहे? ABAB रायमिंग स्कीम. रायमिंग स्कीम म्हणजे एक कवितेला एक चांगला ताल सूर प्राप्त व्हावा म्हणून आपण रायमिंग स्कीमचा उपयोग त्या कवितेमध्ये कवी लोक करत असतात, पोएट करत असतात. अँड 5 फिगर ऑफ स्पीच, ॲलिटरेशन, हायपरबली अँड पन हे तिघही आपण याच्यामध्ये पाहिलेले आहे. समजा आपण फोकचं उदाहरण पाहिलं, हा पनचा आहे, श्लेष अलंकार, ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार, हायपरबली म्हणजे अतिशयोक्ती. स्पेशल फीचर काय आहे? मग एक वैशिष्ट्य काय आहे, विशेष वैशिष्ट्य काय आहे तर धिस पोयम इज रिटन इन अ लायटर वेन टू अम्यूज द रीडर्स. लायटर वेन म्हणजे हलक्या फुलक्या शैलीमध्ये मांडलेली ही कविता आहे की रीडरला सुद्धा ती वाचताना चांगल्या प्रकारे तिला मजा घेता आला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे ती वाचता आली पाहिजे आणि क्रिएट अ फन ही लायटर व्हेन अशी पोयम आहे. मग पोएट यूज एक्झिगरेशन, हायपरबली पण कशासाठी? टू अचीव धिस इफेक्ट. या कवितेचा इफेक्ट मांडण्यासाठी कवीने काय केलेला? हायपरबली यूज केलेला आहे. हायपरबली म्हणजे काय तर अतिशयोक्ती अलंकार वापरलेला आहे. आणि कशासाठी तर मेक अ इफेक्ट, एक इफेक्ट पडला पाहिजे, प्रभाव पडला पाहिजे. आपण जेव्हा वेन वी स्टेट समथिंग इन फ्रंट ऑफ अवर क्लास, अवर सोसायटी, अवर सोशल, दॅट टाईम वी कन्सन्ट्रेट अवर इफेक्ट. आपण आपल्या इफेक्टकडे लक्ष देतो की आपल्याला काही गोष्ट मांडायची आहे तर ती इफेक्टनिशी मांडली गेली पाहिजे असा त्याचा उद्देश असतो. पुढे फेवरेट लाईन. विद्यार्थी मित्रांनो, फेवरेट लाईन म्हटलं म्हणजे तुम्ही याच्यामध्ये फ्री असतात, तुम्ही कोणचीही फेवरेट लाईन घेऊ शकतात, कोणचीही कवितेची. तुम्हाला असं बंधन नाही की तुम्ही हेच लाईन घ्यायला पाहिजे. इट इज नॉट नेसेसरी. मग फेवरेट लाईन तुम्हाला आवडेल ती तुम्ही घेऊ शकतात. तुम्ही फेवरेट लाईन पहिली पण घेऊ शकतात, दुसरी पण घेऊ शकतात, दुसऱ्या स्टँजातली पण घेऊ शकतात. पण मला माहिती आहे बरेच विद्यार्थी कोणची लाईन घेतील? फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. म्हणजे एक मजेशीर लाईन ते अगोदर निवडतील. पुढे
व्हाय आय लाईक द पोयम. मग प्रश्न असा आहे की मला ही कविता का आवडते. मग त्याचं उत्तर असं असू शकतं, आय लाईक द पोयम फॉर ह्युमर, सेन्स ऑफ ह्युमर. त्याच्यामध्ये ह्युमर दिलेला आहे. लॉट ऑफ एक्झाम्पल ऑफ ॲब्सर्ड आहे, सेन्सलेस आहे, अँड इट इज अ सो ह्युमरस पोयम. दॅट्स वाय देअरफॉर आय लाईक दिस पोयम. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक पाहिलं होतं की रायमिंग स्कीम. आता रायमिंग स्कीम कशी समजता येईल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, थोडं कवितेच्या पहिल्या स्टँजावरती. बघा, हा स्टँजा तुमच्या समोर आहे आणि आपण जर विचार केला तर आता इथे पाहू शकता तुम्ही की एक म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 प्रत्येक स्टँजामध्ये किती ओळी आहे तर 8. पण आपण काय करायचं आहे की जिथे फुल स्टॉप आलेला आहे तितक्या ओळीपर्यंत आपण विचार करायचा आहे. 1 2 3 4. मग आधी आपण या 4 ओळीचा विचार करूया, मग नंतर आपण पाहू. मग आता जर आपण विचार केला तर लिंब शब्द दिलेला आहे आधी, बरोबर आहे की नाही. मग लिंब शब्द आलेला आहे. मग आता त्या लिंब शब्दासारखाच उच्चार येणारा शब्द कोणचा आहे खाली तर हिम. आलं लक्षात. मग या लिंबला आपण काय देणार आहोत तर ए, आणि या हिमला पण काय देणार आहोत ए. आपण फक्त 4 ओळीचा विचार करतोय. मग लिंब हिम सारख्या उच्चाराचे आहे, रायमिंग होत आहे. यस, सारखे उच्चार रायमिंग होत आहे. मग त्याचबरोबर आहे ब्रदर आणि अनदर त्या 4 ओळीमध्ये. मग आता आपण आधी काय दिलेलं आहे ए. मग एच्या नंतरचा येणारा अल्फाबेट कोणचा आहे बी. म्हणजे अर्थातच काय झाली त्याची रायमिंग स्कीम मग ए आणि हे बी, बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की ब्रदर अनदर सारखे उच्चार आहे, ब्रदर अनदर. मग काय आलं इथे खाली पण काय आलं बी, म्हणजे रायमिंग स्कीम काय आली ए बी. बघा, नसेल समजलं मी पुन्हा रिपीट करतो. समजा 4 ओळी आहे, लाईम आहे, ब्रदर आहे शेवटचा शब्द, हिम आहे आणि अनदर आहे. आधी काय करायचं, लाईमला ए देऊन टाकायचा. ए दिला. मग आता लाईम सारखा शब्द तिथे शोधायचा त्या 4 ओळीमध्ये. आहे का शेवटी हिम, लाईम, लिम हिम, लिम हिम, लिम हिम आहे ए आपण त्याला दिला. मग ब्रदर आणि अनदर. मग ब्रदरला आपण काय देणार आहोत बी. मग ब्रदर सारखाच उच्चार येणारा एक शब्द आहे अनदर, मग आपण त्याला काय दिला बी. आणि तुमची रायमिंग स्कीम झाली तर ए बी. आलं लक्षात. तर मग तशीच ही जी कविता आहे ही पुढे कंटिन्यू होत जाते. आणि बघा, किन पीच ट्विन विच. किनला आपण काय देणार आहोत ए. मग किन सारखा शब्द कोणचा आहे ट्विन. आणि पीच सारखा शब्द कोणचा आहे विच. पीच विच, पीच विच. मग किनला ए दिला, पीचला बी दिला, पुन्हा किन सारखा शब्द म्हणून आपण ए दिला, आणि पीच सारखा शब्द आहे म्हणून आपण काय केलं विचला बी दिला. म्हणजे रायमिंग स्कीम तुमची काय आली ए बी. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा आहे. फक्त आपल्याला गरज काय आहे तर तिथपर्यंत पोहोचण्याची, अभ्यास करण्याची, की जेणेकरून आपल्याला ज्या रायमिंग स्कीम आहे त्या सुद्धा कळतील आणि सहज आपले जे मार्क्स आहे ते आपल्याला मिळतील आणि आपल्याला रसग्रहणामध्ये या गोष्टीचा फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवा. आलं. आता समजा याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही ते प्रश्न लिहून पाठवायचे आणि त्याचे उत्तर मी तुम्हाला देण्याचा हमखास प्रयत्न करेल. धन्यवाद.